रूप पाहता लोचणे रूप पाहता लोचणे रूप पाहता भक्तीचे वर्मा जयाचे हाती याचे घरी शांती क्षमा दया भक्तीचे ते वर्मा जयाचे भक्तीचे ते वर्मा जयाचे हाती या घरी शांती क्षमा दया तया घरी शांती क्षमा दया तया घरी शांती क्षमा दया
अष्टमहासिद्धि ओळंगती द्वारे अष्टमहासिद्धि ओळंगती द्वारे अष्टमहासिद्धि ओळंगती द्वारे अष्टमहासिद्धि ओळंगती द्वारे वदते दुरी दवडिता येथे दुष्ट गुण न मिळे निशेष दुष्ट गुण न मिळे निशेष येथे दुष्ट गुण न मिळे निशेष दुष्ट गुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझी चैतन्याचा वास झाला माझी चैतन्याचा वास झाला माझी अष्टमहासिद्धि ओळंगती द्वारे अष्टमहासिद्धि ओळंगती द्वारे अष्टमहासिद्धि ओळंगती द्वारे अष्टमहासिद्धि ओळंगती द्वारे वदते दुरी दवडिता वदनी दुरी दवडिता वदनी दुरी दवडिता संतुष्ट हे चित्ता सदा सर्व काळ संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळ त्रिगुणाची अष्टमहासिद्धि ओळंगती द्वारे अष्टमहासिद्धि ओळंगती द्वारे नवदती दुरी दवडिता कामने त्यांचा देवा सर्व भाव कामने त्यांचा देवा सर्व भाव चालवे कमार भुवनिया अष्टमहासिद्धि ओळंगती द्वारे अष्टमहासिद्धि ओळंगती द्वारे नवदती दुरी दवडिता जय 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 विठोबार कुमार जय 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 विठोबार कुमार जय 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 विठोबार कुमार जय 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 विठोबार कुमार हरि जय जय हरि जय जय विठोबार कुमार विठोबार हरि जय जय हरि जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय 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 विठोबार कुमार भक्तीचे ते वर्मा जयाची हाती भक्तीचे ते वर्मा जयाची हाती भक्तीचे देवर दयाची हाती भक्तीचे ते वर्मा जयाची हाती भक्तीचे ते भक्तीचे वर्मा जयाची हाती भक्तीचे देवर दयाची हाती भक्तीचे देवर दयाची हाती तया घरी शांती समाधान तया घरी शांती
द्वारी अष्टमहासिद्धी ओळखती द्वारी दया घरी शांती क्षमा दया दया घरी शांती क्षमा दया अष्टमहासिद्धी ओळखती द्वारी अष्टमहासिद्धी ओळखती द्वारी भक्तीचे ते वर्म जयाची हाती भक्तीची रे वर्म जयाची हाती भक्तीचे देवर दयाची हाती भक्तीचे देवर भक्तीचे देवर दयाची हाती तया घरी शांती समादया तया घरी शांती समादया अष्टमहासिद्धी ओळखती द्वारी अष्टमहासिद्धी ओळखती द्वारी दया घरी शांती क्षमा दया दया घरी शांती दया घरी शांती क्षमा दया अष्टमहासिद्धी ओळखती द्वारी अष्टमहासिद्धी ओळखती द्वारी नवदती दूरी तवडिता नवदती दूरी नवदती दूरी नवदती दूरी आ नवदती दूरी नवदती दूरी आ वदती दूरी नवदती दूरी दळविता नवदती दूरी दळविता
नवजती दुरी नवजती दूरी दावडिता नवजती दूरी दावडिता अष्टमासी ओळखली द्वारे अष्टमासी ओळखली द्वारे ओळखली भक्तीचे हे वर्म जयाचे हाती भक्तीचे ते वर्म जयाचे हाती तया गरी शांती क्षमा दया अष्टमहासिद्धि वंगते द्वारे नवजती दुरी दवडिता जेथे दोष गुण न मिळे निशेष जेथे दोष गुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझे अष्टमहासिद्धि ओळंगती द्वारे नवजती दुरी दवडिता संतुष्ट है चित्त सदा सर्वकाळ संतुष्ट है चित्त सदा सर्वकाळ तुटली हळहळ त्रिगुणाचे अष्टमहासिद्धि ओळंगती द्वारे नवजती दुरी दवडिता तुका म्हणे देव त्यांचा सर्व भार तुका म्हणे देवा त्यांचा सर्व भार चालवे कामार भोनी अष्टमहासिद्धि ओळंगती द्वारे नवजती दुरी दवडिता पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दूसरे चरण संसारिया दूसरे चरण संसारिया दूसरे चरण
वेद प्रतिपाद्या जय जय स्वसवेद्यात्मरूपां देवा तूच गणेशो सकला रतमती प्रकाशो मणे निवृत्तीदास अवधारी जो जे जयाचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते चोंदो श्रीचरण सगुरूंचे ते नमस्कारो नियता मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वशिष्ठाय नमो नमः सदा सत्स्वरूपं चिदानन्दकन्दं जगत्सम्भवस्थानसंहारहेतु सौवेक्तेच्छया मानुषं दर्शयन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हर सोपान भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मत्सत्कलाः जय 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 साईनाथ पतित पावन कृपावंता तुझ्या पदी ठेवितो माथा आता अभय असो दे हे शारदे वाग्विलासिनी तो शब्द सृष्टीचे स्वामिनी तुझे अस्तित्व म्हणून व्यवहार चालते जगताचे काय माझी वाणी मानिला संता काय माझी वाणी मानिला संता काय माझी वाणी मानिला संता काय माझी वाणी मानिला तया गरी शांती क्षमा दया अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवदती दुरीद वनिता मंगलमय आणि अति पवित्र अति प्रज्वलित असणाऱ्या भगवान नवनाथांच्या या सिद्ध समाधीच्या पवित्र मंदिरामध्ये अनादी कालापासून केव्हा चालू झाला कधी चालू झाला कोणालाही त्याचं मागसूम नाही असा हा नामयज्ञ सोहळा छोट्याशा रूपाने सुरू झाला नाथांचा हा भंडारा दरवर्षी श्रावण शुद्ध 1 ला किंवा जो सोमवार येईल त्या सोमवाराला पहिल्या सोमवाराला दुसऱ्या सोमवाराला यथार्थ स्वरूपाने याची सांगता होते एक वेगळी आगळी तीच आहे या सप्ताहाला या भंडाऱ्याला आणि अशा आगळ्या वेगळ्या तिथीची जोपवणूक श्री क्षेत्र डोराळे आणि डोराळे येथील समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ सर्व भाविक भक्त यांच्या सहिष्णुतेतून सादर होत आहे नाथांवर अपार प्रेम अपार श्रद्धा संपूर्ण गावाची अगदी पोटातला असणाऱ्या लेकरांपासून तर शेवटच्या घटका मोजत असणाऱ्या वृद्धापर्यंत जो भक्तीचा तंतू नाथांच्या स्वरूपानं बांधला गेलेला आहे ना अन्य गावात हे लक्षण दुर्मिळ आहे विठ्ठल शक्यतो नवनाथ हे लोकांतात येत नाही
नवनाथांचं सूत्र मुळात असं आहे का ते लोकांताचा वास सहसा घेत नाही. कल्याण लोकांचं व्हावं ही अपेक्षा आहे, परंतु आपलं गाव भाग्यवान असावं की या भाग्यवान गावामध्ये त्या नाथांनी आपलं अधिष्ठान योजिलं 2 संजीवन असणाऱ्या सिद्ध असणाऱ्या समाध्या, आणि त्या समाधीमधून आधी आपलं कल्याण करतो तो भगवंताशी मनामध्ये भावना असणारा तुमचा सर्व भक्त परिवार, आणि त्या माध्यमातनं हा भक्तीचा ज्ञानमय असणारा पवित्र पावन असणारा भंडारा परमश्रद्धेय गुरुवर्य सखारामजी महाराज जाधव उर्फ दयानंद बाबा आणि आमचे तुमचे सर्वांचे परमश्रद्धेय आपल्याच भूमीमध्ये भगवंताने अवताराला ज्यांना घातलं असे आमचे क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु गुरुवर्य चंद्रभानजी महाराज चौधरी यांच्या मार्गदर्शनानं व्यापकत्व या नामयज्ञ सोहळ्याला आलं. ग्रामस्थांनी त्या व्यापकत्वाला टिकवून ठेवलं, आणि टिकवून ठेवत असताना एक बारीक विचार केला तर खरोखर महाभंडारा नाथांचा तुम्ही सर्व गाव 9 दिवस करत आहात. पवित्र आणि पावन असणारं कलियुगातलं नाम ज्ञान स्वरूपाचं माणसाला किती प्रसाद मिळेल हे सांगता येत नाही, परंतु कलियुगामध्ये तरायचं असेल तर पहिल्यांदा करावं लेने को हरिनाम, परंतु त्यामध्ये पवित्र देणे को अन्नदान. आणि आज बघा किती पवित्र दिवस आहे. आज परमसद्धेय तुमच्या आमच्या सर्वांचं भक्तीचं मूळ वैभव असलेलं सांप्रदायिक तत्वानं या परिसरामध्ये भक्तीची खऱ्या अर्थानं रुजवात ज्या महान परमपुरुषानं केली अशा गंगागिरी महाराजांचा नाम शहा पंचाळ या ठिकाणी आज नामयज्ञ सोहळा परमश्रद्धेय गुरुवर्य तुमचं आमचं सर्वांचं श्रद्धेय स्थान असणाऱ्या नारायणगिरी महाराजांच्या व्यापकतेमधून आणि परमश्रद्धेय परमादरणीय रामगिरीजी महाराज यांच्या कुशल असणाऱ्या आशीर्वाद मार्गदर्शनामधून नामयज्ञ सोहळा देखील सुरू झाला. तिथे सुद्धा नाम आणि अन्न या 2 गोष्टींचा संगम आहे. तेच नामदान आणि अन्नदान या श्री क्षेत्र डोरहाळे गावामध्ये तुम्हाला द्यावे तेवढेच धन्यवाद आहे की दरवर्षी अगदी पंगतीची स्पर्धा लागते. तुम्ही आज काय बनवता आहात, आम्ही उद्या हे बनवू, उद्या तुम्ही ते बनवत असाल तर परवा आम्ही हे करू ते करू, म्हणजे एक वेगळं असणारं वातावरण गावामध्ये 8 दिवस दररोज संध्याकाळी चुलबंद राहते. आणि लहान थोरांपासून तर ज्येष्ठ सर्वच मंडळी या धर्ममंडपामध्ये कृतार्थ होतात. नाथांच्या या पवित्र संजीवन प्रसादामध्ये जीवन तुमचं आमचं खऱ्या अर्थानं शुद्ध बनतं. आणि असा हा शुद्ध सात्विकतेचा भाव, आणि त्या सात्विकतेच्या भावामध्ये आजचा हा 7वा दिवस, बरोबर ना. आणि या 7व्या दिवसाचं हे यज्ञ सोहळ्याचं पुष्प नाम यज्ञ सोहळ्याचं वैराग्याचे शिरोमणी ज्यांनी भगवंताला स्वतःला वैकुंठातून विमान आणण्याकरता भाग पाडलं असे तत्वनिष्ठ भक्तिनिष्ठ स्वरूपनिष्ठ असणारे तुकोबरा यांचा 4 चरणाचा भक्तीची स्वरूपता, भक्ताची विलक्षणता आणि त्या विलक्षणते अनुरूप भक्ताचं असणारं त्याच्यामध्ये जे लक्षण आहे त्या लक्षणाचं प्रतिपादन करून भक्ती केल्यानंतर मिळणाऱ्या फळाची एकंदरीत असणारी घटना जी आहे ती घटना या अभंगामध्ये सापडते. एकंदरीत भौतिक सुख आणि परमानंद जो आनंद ईश्वराचा आहे त्या आनंदाचं सूत्र या 2ही तत्वानं हा अभंग नटलेला आहे. विठ्ठल आणि या नामयज्ञ सोहळ्याला आज विशेषत्वानं उपस्थित असणारा आमचं नादब्रह्म वारकरी सेवा संस्था श्री क्षेत्र राहता या ठिकाणचे परमसद्धेय आमचे आदरणीय हरिभक्तिपरायण मृदुंगाचार्य आणि या लेकरांचे मार्गदर्शक परमसद्धेय दीक्षित महाराज, त्यांचं सर्व बाल वारकरी मंडळ, तसेच साई नवनाथ पायी दिंडी सोहळ्याचे आमचे सर्व वारकरी. तसं डोरहाळे गावला मोठं वैभव आहे. नाथांच्या सिद्ध असणाऱ्या समाध्या किंवा नाथांचे पवित्र असणारे चरण दरवर्षी पांडुरंगाच्या आणि माऊलीच्या भेटीला जातात. क्षेत्राची पवित्रता ही क्षेत्राला क्षेत्र भेटल्यानंतर येत असते, आणि ती पवित्रता त्या माध्यमातनं 20 वर्ष झाले पायी दिंडी सोहळ्याला पंढरीच्या, 27 वर्ष होतील माऊलीच्या सोहळ्याच्या दिंडी सोहळ्याला,
आणि हा सोहळा हा एक परंपरेची रुजुवात आहे. आणि डोऱ्हाळे गावचं नाव माऊलीच्या आळंदीमध्ये देवाच्या आणि पंढरीच्या पुंडलिक रायाच्या त्या पवित्र वाळवंटामध्ये आपली पताका डोऱ्हाळे गावची झळकते. याच्यापेक्षा भाग्य कोणतं? विठ्ठल आणि दरवर्षी वैकुंठ सुख निवासी गुरुवर्य आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असणारे चंद्रभानजी महाराज चौधरी यांनी सुरू केलेली ती पायदिंडी आणि त्या पायदिंडीचं स्वरूप आता बोलता बोलता इवलेसे रोप लाविले द्वारे त्याचा वेलो गेला गगनावरे. आणि सर्व ग्रामस्थांचं असणारं त्या दिंडी सोहळ्याला अनमोल सहकार्य. कारण कोणतंही कार्य सहकार्याशिवाय पूर्णत्वास जात नाही आणि ते सहकार्य तुम्ही ग्रामस्थांनी दिलं. आमच्या पायदिंडी सोहळ्याचे सर्व वारकरी एकनिष्ठ भावानं त्या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होतात. श्री क्षेत्र डोऱ्हाळे, पंचक्रोशी, खानदेश आणि या सर्व परिसरातनं यावर्षी 610 वारकरी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले. हेच आपल्या भक्तीचं वैभव आहे. विठ्ठल आणि त्या दिंडी सोहळ्याचं नेतृत्व करण्याचं भाग्य मला नाथांच्या कृपा प्रसादाने गुरुवर्य वैकुंठवासी चंद्रभानजी महाराज चौधरी यांच्या आशीर्वादानं मिळालं हे माझं परमभाग्य आहे. कारण ते नेतृत्व कोणतंही करू नये. ज्या नेतृत्वाला शुद्धता नसेल, ज्या नेतृत्वाला धार नसेल, त्या नेतृत्वाच्या सावलीखाली जाऊ नये. परंतु ज्या नेतृत्वामध्ये खरोखर सार्वंगीण आनंदाचा वाटा उचलला जातो, प्रत्येकाला दिला जातो, ते नेतृत्व करण्याचा आनंद आहे. आणि आपली दिंडी जी आहे ती दिंडी सार्वंगीण आनंदाची खऱ्या अर्थानं पर्वणी आहे. विठ्ठल आणि या पर्वणीचं पूर्ण रूप दिंडीमध्ये तुम्हा आम्हाला दिसतं. आणि म्हणून आज बहुतांशी वारकरी आज आवर्जून कीर्तनाला उपस्थित आहे अण्णा. कारण कधी जायचं, एक दिवस तर जावं लागेल, एक दिवस तर जावंच लागेल. मग कधी चालायचं? मग पत्रिका पाहतात, आवडीचा कोणता, निवडीचा कोणता. महाराज बरोबर आहे का नाही? मग असं आवडीचा निवडीचा पाहत नाही. मग आपण असं करू ना, विकास महाराजच्या कीर्तनाला जाऊ. म्हणजे त्याने काय होईल? मग भेटीगाठी होतील, सर्व वारकरी तिथे येतील, एवढा त्यामधला भाग आहे. परंतु आज सर्वच आमच्या पंचक्रोशीतील, खानदेशमधून आलेले सर्व वारकरी यांनाही मी धन्यवाद देतो. या दिंडी सोहळ्याला खऱ्या अर्थानं नारदाची सात्विकता जी आहे ती दिंडी सोहळ्याला जपवणारे आमचे साधू बाबापासून तर आमचे सर्व वारकरी आहेत. आणि या ठिकाणी गुणीजन म्हणूनच नाथांच्या दिंडीमध्ये चालणारे सर्व वारकरी आपल्याला या ठिकाणी उपस्थित असतात. आमचं सर्व गावातलं तरुण भजनी मंडळ असेल, कानिपनाथ भजनी मंडळ असेल, आमचे आंभोरे महाराज असतील, आमचे मिन्नाथ महाराज हिंगडे असतील, आमचे मृदुंगाचार्य आमचे भोजने महाराज असतील, चंदू महाराज बनसोडे असतील, आमचे किशोर महाराज नव्यानं आपल्या दिंडीमध्ये सहभागी झाले, सेवा देण्याकरता या ठिकाणी तत्परतेनं उभे आहेत. ही सर्व मंडळी ते वैभव वाढावं याकरिता आणि आपल्या दिंडीचं खऱ्या अर्थानंच मूळ चाकं म्हणावे, त्याला दिंडीलाही म्हणावे. आणि या भक्ती सोहळ्याच्या सांप्रदायिक तत्वामध्ये आमचे हिंगडे नाना असतील, आमचे सुपेकर नाना असतील, आमचे छबू नाना असतील, ही ज्येष्ठ मंडळी या सर्वांना बरोबर घेऊन वारीचा प्रवास करत असताना अनेक सुख आणि दुःख आपण वाटून घेतो. आणि ते सुख दुःख वाटल्यानंतर परत एकदा गेट टुगेदर करण्याकरता आपल्याला भंडारा येतो. विठ्ठल एकत्र कशा करता यायचं? तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळे आम्हाला मिळाला. या नाथांच्या भंडाऱ्यामध्ये तो निर्भेळ आनंद तुम्हा आम्हा सर्वांना मिळतो, हे आपलं भाग्य आहे. आणि त्या अनुषंगानं
आजचं हे गोड कीर्तन आहे. 7वा दिवस. या विठ्ठल 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 कुंडली कवरधारी विठ्ठल अभंगाचं प्रसाद रूप आहे. आणि हे प्रसाद रूप जे आहे ते प्रसाद रूप गोड अर्थानं नटलेलं आहे. बघा, कोणतीही गोष्ट जर जीवनामध्ये साधवायची असेल तिला फळ असावं लागतं. आज म्हणजे जवळजवळ 8 दिवस आपला हा महाभंडारा चालतो. नाही 8 दिवस महाभंडारा. 9व्या दिवशी तर प्रसादे प्रसादे प्रसन्नता. पण 8 दिवस हा जो भंडारा चालतो, या भंडाऱ्यामध्ये किती मोठं योगदान प्रत्येकाचं आहे, किती मोठी कृपा भगवंताने तुमच्यावर केलेली आहे का गावातल्या घरातल्या प्रत्येक घटकाला हे महत्पुण्य उचलण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. हे कुणालाही होत नाही. अगदी पोटात मुलबाळ असेल त्या बाळाची सुद्धा वर्गणी गाव जमा करतं. बरं, एवढी करतं तर करतं, त्याच्याही पलीकडे जाऊन आनंदाची गोष्ट आपली अशी आहे की हा सोहळा साजरा करत असताना ज्या पंगती आपण वाटून घेतो, गाव घर घर या पंगतीमध्ये जोडलेला आहे. आज हा रस्ता असेल तर उद्या इकडला रस्ता, इकडला रस्ता असेल तर तिकडला रस्ता. आता आजची ज्यांची पंगत आहे त्यांची नावं म्हणजे बरोबर आहे का नाही, त्या अनुषंगाने एकंदरीत विचार केला तर एवढा मोठा भंडारा चालवणं सोपं नाही. परंतु सर्वांना असं वाटतं हा सोहळा माझा आहे आणि मी सोहळ्याचा घटक आहे. विठ्ठल असे टप्पे टप्पे पाडून घेतले. आज सुपेकर पाटील परिवार आहे, उपाध्ये पाटील परिवार आहे, पगारे पाटील परिवार आहे, काकड पाटील परिवार आहे, कदम पाटील परिवार आहे, उंबरकर पाटील परिवार आहे. आजच्या तारखेचे हे अन्नदाते म्हणजे त्या आडनावाचे सर्व या भंडाऱ्यामध्ये पुण्याईचे वाटेकरी झालेले आहे. आणि हे भाग्य सहसा कोणाला लाभत नाही. ते अन्नदानाचं महत् पुण्य खरोखर तुम्ही या ठिकाणी उचलत आहात. असा हा गोड भक्तीचा सोहळा. आणि या सोहळ्याचा आनंद मी अगोदर सांगितलं, फळ जर कोणत्या कार्यात नसेल तर ते माणूस कार्य एवढं जीव लावून करत नाही. फळ पाहिजे ना प्रत्येक कार्यामध्ये. एवढा मोठा भंडारा आहे. आजचे समजा तुम्ही अन्नदाते आहेत, परंतु तुम्हाला कुठेतरी असं वाटतं ना की आपल्याला हे पवित्र कार्य धर्माचं आपण केलं म्हणजे आपल्याला काहीतरी फळ मिळेल. फळाशिवाय कार्य होत नाही. आणि ते फळाशिवाय न झालेलं कार्य किंवा त्या कार्यालाही किंमत राहत नाही. हे साधू संतांनी जाणलं की लोकांना चॉकलेट दाखवल्याशिवाय लोक जवळ येत नाही. काहीतरी दाखवलं पाहिजे जीवनामध्ये. तसं दाखवल्याशिवाय लोक जवळ येणार नाही. नुसतं भक्तीच करायची म्हणे. आणि भक्ती जर करायची असेल तर आता तुकोबरांचे काही काही अभंग बघा, आम्हाला काहीच नको देवा, काही मागत नाही आणि मिळालं तरी ते घेत पण नाही. बघा, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. छत्रपतींनी जेव्हा नजराना पाठवला तो दूर लाटतात. दूर आम्हाला नको, त्याची गरज नाही आम्हाला. आणि जर आम्ही जर असा बारकाईने विचार केला, सर्वांगीण माणसानं विचार केला, तर मग आम्हाला नेमकं काय देवाची प्राप्ती. देव जर देतच नसता तर एवढी व्यापकता आली असते का? नाथ जर आपल्याला देतच नसते तर एवढी व्यापकता आलीच नसते. बरोबर आहे का नाही? याचा अर्थ अहो, पांझोट्या गाईला पाना फुटून त्या लेकराचं त्या वासराचं संगोपन करणारी ही समाधी आहे. तर तिथे तुम्ही आम्ही कोण आहोत? आपण तर जडमूळ जीव आहोत. परंतु तरीही आपण सहज जरी त्यांच्या कवेमध्ये गेलो तरी त्यांची कृपा आपल्यावर होईल. होतेच, ती होते आहे म्हणजे फळ निश्चित आहे. म्हणजे फळ असल्या म्हणून कार्याला व्यापकता येते. आणि ती व्यापकता आपल्याला या ठिकाणी या अभंगामध्ये दिसते. बघा, फळाशिवाय कार्य नाही. आणि असं कार्य करत असताना ते फळ नेमका कोणत्या स्वरूपाचं असावं ही गोष्ट महत्वाची आहे. भक्ती म्हणजे काय? सहज आपल्याला प्रश्नामध्ये मनात असे प्रश्न निर्माण होतील. तसं पाहिलं तर तुम्ही आम्ही प्रत्येक जण भक्ती करतो, नाही असं नाही. माझी होते, तुमची होते, सर्वांची होते. भक्ती नाही म्हणायची सोय नाही. देख मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील झाले ते केवळ माझे ठाई. प्रत्येक जणच भक्ती करतो, परंतु नेमकी भक्ती नेमकी काय आहे? बघा, भक्ती कशाला म्हणतात? जी भक्ती करत असताना देव भक्त आणि नाम यांचा संबंध येतो तिला भक्ती म्हणतात.
जी जगाला दाखवण्याकरता केली जाते तिला सोंग म्हणतात. बरोबर दीक्षित महाराज? सोंग. आणि भक्ती करणारा सोंगाड्या. जगाला दाखवण्याकरता भक्ती कधीच नाहीये हो. हल्ली आम्ही जगाला दाखवण्याकरता भक्ती करतो, ती चुकीची आहे असं जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. दैवाचा तोची दैवाचा तोची दैवाचा पुतळा, दैवाचा तोची दैवाचा तोची दैवाचा पुतळा. जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. तोची दैवाचा तोची दैवाचा तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा तोची दैवाचा तोची दैवाचा पुतळा. जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. आणि नये माझे मना हो का पंडित शहाणा. पंडितासारख्या व्याख्या करणारे असतील ते माझ्या पुढे चालणार नाही. मला तर साई चरित्रात बाबा म्हणतात, हो ने अर्ध्या हळकंडा पिवळे जे योग्य ते विनबरळे. त्यांचं काम नाहीये. जिथे जिव्हाळा आहे, जिथे प्रेम आहे, विशुद्ध प्रेम आहे, त्याच ठिकाणी भक्तीचा वास आहे. आणि अशी भक्ती आपल्याला साधवण्याकरिता बघा, भक्ती करायची असेल, शास्त्र असं सांगतं, आम्ही जे करतो ना, घरी जाऊन देव खंगाळतो, त्यांना गंध लावतो, अगरबत्त्या लावतो, नारळ फोडतो, याला भक्ती म्हणत नाही हो. कुणी आपल्या डोक्यात घातलं पण मला माहित नाही, पण ही भक्ती नाहीये. ते भक्तीचं उपलक्षण आहे, लक्षण सुद्धा नाहीये. शास्त्र म्हणतो उपलक्षण आहे, ती भक्ती नाहीये. मग भक्ती नेमकी कोणती आहे? बघा, तुम्ही घरी करत आहात ती पूजा आहे, आणि तुम्हाला करायची भक्ती. आणि भक्ती ही तत्वज्ञानाला धरून असते. आणि तत्वज्ञान जे आहे ना, ते सहज आपल्याला कळेल एवढी बुद्धी आपली परिपक्व नाहीये. मी कीर्तनाचं रेंज थोडी जर इकडून डायव्हर्ट केली ना, आवा दडाम, काहीच करणार नाही तुम्हाला. जा तुम्ही नसते म्हणशाल. आमचे पंक्तीवाले म्हणतील, काय बाबा आपल्यालाच का बरं? कारण तशी बुद्धी जी भक्ती आहे ना, शास्त्राने सांगितली, ती भक्ती पचवण्याची बुद्धी आपल्यात नाही. मग नाही म्हणून ती सांगायचीच नाही का? ही व्यासपीठ आहे, याला मर्यादा आहे. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, हे नामच नाही पापाचे ऐसे केले. कीर्तन हे कीर्तन जे आहे ना, तरी नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, पापाचं दुकानच बंद झालं असं कीर्तन. त्याच्याही पलीकडे एकनाथ बघा, हे ज्ञानोबरायांनी याची आचारसंहिता लिहून दिली. ज्ञानोबरायांनी ही आचारसंहिता लिहिली, आणि त्या आचारसंहितेचे उपलक्षण जे आहेत ना, ते नाथरायांनी सुद्धा मांडलेले आहे. जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ही कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. ही उपलक्षण आहे. अंतरी ठसावी मूर्ती श्रीहरीची, ही कीर्तन मर्यादा आहे या संतांच्या घरची. आणि या संतांच्या घरच्या कीर्तन मर्यादेमध्ये वारकरी संप्रदायामध्ये पहिले कीर्तनकार कोण? पहिले कीर्तनकार संप्रदायामध्ये भक्तीचे आचार्य नामदेव महाराज. आणि त्यांनी ती कीर्तन पद्धती तुमच्या आमच्या करता लावून दिली. बरं, ह्या वारकरी संस्थेचे संस्थापक ज्ञानोबराय आहे. नादब्रह्माचे तुम्ही आहात, पण ही वारकरी जी संस्था आहे ना, या वारकरी संस्थेचे संस्थापक ज्ञानोबराय आहेत. आणि त्या भक्तीचा प्रसार करण्याचं साधन जे आहे ते नामदेव महाराजांनी पत्करलं. आणि म्हणून ती कीर्तन अशी एक गोड संज्ञा आली.
मग एवढं तत्वज्ञान जर तुम्हाला समजा कळवायचं असेल तर ते कळत नाही. तत्वज्ञान म्हणजे सोपं नाही. आत्मनात्म विवेक आपल्या मनामध्ये जागा पाहिजे. आत्मचैतन्य ब्रह्मचैतन्य जे आहे ना ते निर्गुण स्वरूपात जे आहे ना ते हृदयामध्ये असताना ती जाणण्याची कला जी आहे ना ती तत्वज्ञानावर आधारित आहे. आता हे सांगायला गेलो कळे. आणि ते कळण्याकरता जो भक्त आहे ना तो साधन चतुष्ट संपन्न असला पाहिजे. आत्मनात्म विवेक त्याच्या ठिकाणी लागलं निवडायला लगेच. हे कळत नाही आपल्याला. ते कळण्याकरिता कीर्तन ही संस्था उभी राहिली. आणि या संस्थेमध्ये बघा पाठ्यपुस्तकातला अभ्यासक्रम पोरग शाळेत घालायचं म्हणलं ऍडमिशन केलं का लगेच ते म्हणतात अशा अशा ठिकाणी जा तुम्ही हे पुस्तकं घेऊन या. ते पुस्तकं आपण आणतो. पुस्तकं आणल्यानंतर घरी पुस्तकं आहे, घरी वह्या आहे, तुम्ही सर्व सामान आणलं, मग मास्तरकडे का पाठवतो आपण? कारण त्याच्यात जे आहे ना पुस्तकातलं ते पुस्तकातलं मस्तकात घुसण्याचं कसब जे आहे ना ते शिक्षकाचं आहे. बरोबर आहे का? पण हाला हा म्हणा नाहीला नाहीच म्हणा बरं का. हा बाळवो हाला हा म्हणा नाहीला नाहीच म्हणा. ते कसब जे आहे ना ते मास्तरकडे आहे. म्हणून आपण पोरं बळ बळ का? कारण ते कसब उतरवण्याची कला ज्याच्याकडे आहे ना त्याच्याकडे जावं. आता हे नाद ब्रह्मामध्ये एवढी मुलं टाकली कशासाठी टाकली बरं? टाकली तर टाकली, ती वाढली पण कशामुळे वाढली? ते कसब तुमच्यात आहे म्हणून त्या लेकरामध्ये ते स्पष्ट दिसतं. आणि ते दिसतं म्हणून आपल्याला कळतं की त्यांना जे पुस्तकातलं जे ज्ञान आहे ना ते ज्ञान या विद्यार्थ्याला आता कळतं आहे. ते कसब सांगण्याची जबाबदारी कोणाची आहे? आता शिक्षक आहे ना मी इथले. अहो नाही काही तर निदान नाना एवढं 2 तास तर आहे ना मी. हा शिक्षक आहे मी, तुम्ही सारे विद्यार्थी माझे. मग मी काय सांगायचं तुम्हाला? डोक्यावर उडणार सांगायचं का डोक्यात घुसणार? तुम्हीच विचार करा बरं का. तुम्हाला कळत नाही, जे कळत नाही ते सोपं करून सांगण्याची कसब जी आहे ना ती जबाबदारी आमची आहे. हा आणि त्याला बघा ते सूत्र जे आहे ना ते तत्वज्ञान का एक शास्त्रामध्ये असा विषय आहे की तत्वज्ञान हे अंतःकरणनिष्ठ असल्या कारणानं ते आचरणात कसं आणायचं? तत्वज्ञान तर दिसतं. म्हणजे तत्वज्ञान म्हणजे काय? आपण हे नसून आपण आपल्यामध्ये जे आहे ना त्याला जाणण्याची गोष्ट म्हणजे तत्वज्ञान. परंतु हे तत्वज्ञान आपल्याला समजेल ते तत्वज्ञान आपल्या बघा या अभंगाची रचनाच तुकोबरायांनी अशी केलेली आहे. एका भक्तीमध्ये तत्वज्ञान आणायचं कसब जे आहे ना ते फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायात आहे. म्हणून तुम्ही कोणत्या पंथाला जावं याचं उत्तर तुकोबरायांनी दिले. भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागवे या पापा येणे जाणे या खेपा एकची एक खंड. बरोबर आहे का भगवान बाबा? का भक्ती पंथामध्येच ह्या गोष्टी सर्व आपल्याला प्राप्त होतील. त्या प्राप्त होतात म्हणून तुम्ही बाबांना भक्ती पंथामध्ये या. मग त्या भक्ती पंथामध्ये येण्याकरता ते तत्वज्ञानाचं सूत्र ज्यामध्ये सांगितलं आहे ते प्रमाण आहे. तुम्हा आम्हाला गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाच. भक्ती करायला देव लागतो, भक्ती करायला देवाचं नाव लागतं आणि भक्ती करायला भक्त लागतो आणि त्या भक्तीला फळ लागतं. या सर्वच गोष्टी असेल तर भक्तीचा आनंद आहे. आणि अशी जी भक्ती आहे ना ती भक्ती आपल्याला करायची आहे. आणि ते तत्वज्ञान जे आहे ते ज्ञानोबरायांनी मानलं. म्हणून ज्ञानोबरायांचं प्रमाण मोठं आहे. एकतरी ओवी अनुभवा एकतरी ओवे अनुभवा एकतरी ओवी अनुभवा एकतरी ओवी अनुभवा नामदेव महाराज आचार्य भक्तीचे म्हणतात एक तरी ओवी अनुभवली पाहिजे. कोणाची?
ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवात आली पाहिजे, पाठ झाली पाहिजे का? अभंग पाठ करायसाठी का आपल्या जीवनात उतराय करता? हा बघा, भक्तीचं रसायन उतरलं पाहिजे. जोपर्यंत भक्तीचं रसायन आतमध्ये उचलत नाही तोपर्यंत बदल घडणं नाही. जा आम्हाला ते सांगितलं साधू संतांनी. नामदेव महाराज म्हणतात एक तरी ओवी अनुभवावे. बघा, सांगणारे नामदेव महाराज समकालीन संत आहेत. ज्ञानोबरायांचे समकालीन नामदेव राय. आणि बघा, नामदेव महाराजांचे परमगुरु ज्ञानोबराय. पहा बरं का, एक समजत का नाही काय तुम्हाला? ए मावशी इकडे पाय, हा इकडे पाहायचं, इकडं 2 तास. म्हणजे 2 तास तर गेलेच. हो, हे 7 ते 9 टायमिंग असा आहे, सांगू का? तो कधी आला आणि कधी गेला कळतच नाही. कधी आला आणि कधी गेला समजतच नाही. याचं कारण असं आहे का हा जो टायमिंग आहे ना आपल्या जीवनात, दैनंदिन व्यवहारामध्ये काम उरकण्याचा टायमिंग आहे. म्हणजे खाणे, घरातले वावरणे आणि झोपणे, या त्याचा पिरियड हा आहे. आणि तोच कीर्तनाचा येऊन बसला. आणि 9 ते 11 कीर्तन ठेवलं ना, तुम्हाला खरंच सांगतो फार आळसून जात्या लोक. पण घड्याळाकडे पावा 10:30 5, परत पावा 10:30 7. टाइम का पुढे जायना? पण इथं मात्र बोलता बोलता 7:15 झाले ना. आता विषय कितीचा राहिला? पाऊण तास. पाऊण तास तर येऊ गेले रे गेले. का फळ निश्चिती ना कीर्तनात आज 8 दिवसापासून फळ निश्चिती, कळतं का नाही? आटपलं फळ निश्चिती ना कीर्तनाला. त्याच्यामुळे माणसाचं मन आहे ना, मन फळाच्या अपेक्षेनं माणसाला करमून जातो. हे जा दे, आटपलं का? कारण फळ निश्चिती माणसाला नादी लावते. संसारामध्ये फळ निश्चिती, साधू संतांनी देवाच्या जवळ गेलं, फळ निश्चिती मांडली म्हणून संसारात माणसं रमतात. फळच नसतं संसारात तर काय? फक्त डेअरीत दूध घाला, पगार होणार नाही. घालू का? नुसते कांदे करा मार्केटला, नाही पैसे भेटणार नाही. फळ फळ मग ते फळ आहे ना, क्वालिटीचं असेल, व्यापकतेचं असेल का, अजून आनंद आहे. असो, परमगुरु आहेत नामदेव महाराजांचे ज्ञानोबराय. म्हणजे कसे, नामदेव महाराजांना जेव्हा देव बरोबर असून देखील भक्ती कळत नव्हती. मी काय बोललोय? देव बरोबर होता पण भक्तीच कळेना नामदेवरायांना. मग त्याकरिता त्यांना ठिकाणावर आणायचं काम देवाने केलं. म्हणजे ती फजिती मला काही एवढी मोठी सांगायची नाही. मग त्यांना पाठवलं, तुला यथार्थ भक्तीचं ज्ञान व्हावं असं वाटत असेल, तुला तत्वज्ञान कळावं असं वाटत असेल तर नामदेवा तुला कुठे जावं लागेल? औंढा नागनाथला जावं लागेल. आणि तिथे मग बोध झाला. कोणाचा? विश्वोबा खेचरांचा बोध झाला. आणि बोध झाल्यानंतर नामा घेऊन तुपाची वाटी, नामा लागे स्वानाची पाठी, कोरड्या रोट्या कागा खाशी तुप घेगा जगजेठी. अनेक प्रमाण आहे. आणि अशी बघा, म्हणजे नामदेव महाराजांचे गुरु कोण? बोलावं पुढून कीर्तन तोंड बायासाठी नाही यायचं, बोलायचं खालून. हा, कोण? विश्वोबा खेचर. आणि विश्वोबा खेचरांचे गुरु कोण? ज्ञानोबराय. मग ज्ञानोबराय हे नामदेवरायांचे कोण? परमगुरु आहे की नाही? हा, मी परमगुरु शब्द त्याकरता वापरला. हा, म्हणजे आज्याचं नातं आहे. आणि ते परमगुरु माझ्या गुरुला ज्ञान दाखवतात म्हणजे किती श्रेष्ठ आहेत. म्हणून त्यांनी नामदेव महाराजांनी ज्ञानोबरायांच्या त्या ग्रंथाचा गौरव केला. फुक्कट कोणी कोणाचा करत नाही. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभव आहे. त्याच्याही पलीकडे एकनाथ महाराज म्हणतात, भाव धरुणिया दृढ धरा ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. देव तुमच्यावर कृपा करीत. बघा, संत एकमेकाला मोठे करतात, आम्ही एकमेकाचे खेचतो. म्हणून संतांमध्ये, पंतांमध्ये, जनतामध्ये हा फरक आहे. संत एकमेकाला मोठं करतात आणि म्हणतात का ते तुम्ही श्रेष्ठ आहात. कारण प्रत्येकाचं मोठेपण मान्य करण्याचं, ते मोठेपण आहे हे सिद्ध करण्याचं सामर्थ्य प्रत्येकामध्ये आहे. म्हणून मोठेपण गायलेलं आहे. तुकोबरायांचं तर विचारू नका बा. तुकोबरायांचं सर्वात जास्त प्रेम ज्ञानोबरायावर, आणि ज्ञानोबरायांचं देखील सर्वात जास्त प्रेम तुकोबरायांवर. एकदा तुकोबरायांच्या काळामध्ये एका धरणेकराला असं वाटलं माझा उद्धार व्हावा. तेव्हा ते ज्ञानोबरायांकडे गेले होते. ज्ञानोबरा
एवढा मार्ग सांगा. ते म्हणा आता खाली ते डिपार्टमेंट तुकोबरायांकडे आहे. तुकोबरायांकडे पाठवलं आणि जेव्हा तुकोबरायांकडे पाठवलं विचारलं त्या धरणे करायला तुला कोणी पाठवलं म्हणजे ज्ञानोबरायांनी. अरे ज्ञानोबरायांसारखे एवढे मोठे आणि त्यांनी ज्यांची खोली आम्हाला उमजत नाही, किती खोली आहे त्यांची सरळता गायला जावी तर आमचे शब्द अपुरे पडतात, त्यांनी तुम्हाला आमच्याकडे पाठवलं आणि त्यांचं जो वैभव खूप मोठा आहे. तुका म्हणे नेनो युक्तीची या म्हणून ठेविली पायडोई. एवढे मोठे आहेत ते आणि त्यांनी ती खोली एवढी असताना माझ्याकडे पाठवलं. एकमेकाचे गोडवे गातात म्हणून ते संत आहेत. आणि त्या संतांमध्ये प्रत्येक संतांनी भक्ती प्रतिपादित केलेली आहे. मी अगोदरच सांगितलं भक्ती ही तत्वज्ञान जे आहे ना ते तत्वज्ञान हे हृदय अंतःकरणमूलक असल्या कारणानं अंतःकरणात ती भक्ती रुजवायची आहे. आणि तुम्हाला सर्वांना प्रसाद कुठं पाहिजे? बाहेर पाहिजे, बाहेरचं पाहिजे. मग बाहेरचा प्रसाद जर तुम्हाला बाहेरचा प्रसाद हवा आहे तत्वज्ञान तर हृदयामध्ये जायला पाहिजे. हृदयाचा आणि बाहेरच्या प्रसादाचा काही यथार्थ संबंध नाही. मग या गोष्टी जोडण्याकरिता ते तत्वज्ञान बघा, ते तत्वज्ञान हृदयात आणणे, हृदयातून ते आचरणात आणणे, आचरणातून ते विचारात आणणे आणि मग भक्ती परिपूर्ण करणे ही संप्रदायाची कला आहे. विठ्ठल तुम्हा आम्हाला भक्ती स्वरूपानं करावी लागेल. म्हणून भक्ती महत्वाची. आजच्या कीर्तनातला शब्दही आपला तोच आहे, भक्ती. आता ही भक्ती आचरणात आणायची याकरिता आपल्याला आपण कळालो पाहिजे. आपण कळण्याकरता आपल्याला आपली ओळख झाली पाहिजे. आपली ओळख म्हणजे नेमकी काय भरत दादा? आपली ओळख म्हणजे आपण लगेच म्हणतो मी विकास महाराज. तू विकास महाराज आहे का? तू विकास महाराज आहे तर मग तू गेल्यानंतर पडलेला विकास महाराज राहील तरी लोक म्हणतील त्यांनी परिसरामध्ये महाराष्ट्रामध्ये साईबाबांचं कार्य खूप वाढवलं, अशा अशा ते गेले त्यांना भावपूर्ण. अरे पडलेले ना रे, नाही हो महाराज, त्याच्यात नाही ते. मग त्याच्यात नाही ते कळण्याकरिता भक्ती आहे. परंतु ही भक्ती करत असताना जर तिला फळच लागलं नाही तर मग मात्र गोनाटा होईल. ते फळ लागावं म्हणून त्यांना काहीतरी द्यावं म्हणून भौतिक सुखाची झालर संतांनी त्या देव या संज्ञेला लावली, भक्ती या संज्ञेला लावली आणि म्हणून आपल्याला भक्ती कळते आहे. बाकी आपण जी करत आहे ती भक्ती नाही. बघा, देव पूजले आपण, त्या देवांच्या किती पाठीमागं लागलो तरी देव म्हणतात क्वालिटी आहे का तुझ्यात? क्वालिटीला महत्व आहे. आम्ही क्वालिटी तयार करायची. मग क्वालिटी तयार कुठं होईल? इथं ही क्वालिटी तयार करण्याची शाळा आहे तुमची आमची आणि या शाळेमध्ये आपल्याला क्वालिटी बाज बनायचं आहे. मग क्वालिटी बाज बनण्याकरता आपल्याला करावं लागेल, आपलं अज्ञान घालवावं लागेल आणि आपलं अज्ञान हे ज्ञानानं घालवण्याकरिता ज्ञान नेमकं काय ते समजून घ्यावं लागेल आणि या कारणे ती भक्ती आहे. आता वाटते ती भक्ती बघा आपल्याला कशी वाटते माहिती का? श्रावणामध्ये भक्ती खूप आहे. म्हणजे नाथाचा भंडारा त्याच्यात येतो म्हणून नाही, यवाना पॅकच महादेव तर दिसतच नाही. गुदमरले महाराज महादेव त्या दिवशी मला फोन केला होता, अहो महाराज लवकर या म्हणे, हे पाला उचला बेलाचा असा उलटा ठेवित. असे किती बेल ठेवले तर काय होईल महादेवला? समजा इतका गंज लागला, महादेवाचा जीव गुदमारला आणि महादेवानं सांगितलं थोडं वातावरण मोकळं कर भो. कोणाला? आपल्याला नाही, त्यांच्याच माणसाला सांगितलं. त्यांचा माणूस कोण? काल 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 पूजला तो त्यांचाच माणूस. आणि त्यानं समजा तो खालून असा डव चळून ते पाला बिला बाजूला करून असा वर आला. खरंच सांगा तुमचा महादेव तुम्ही तरी जागेवर राहशाल का? बघा, आपलं काहीतरी करायचं म्हणून करायचं, ही भक्तीच नाही आहे. जिथे भय नाही ना तिथे भक्तीचा जन्म होतो.
हा, देवाच्या जर तुम्ही जवळ असेल ना तर तुम्ही देवाच्या भक्तीत जर एकरूप असाल तुम्हाला हे भय वाटण्याचं कारणच नाही. आता भय नाही ऐसे वाटे जीवा घडली या सेवा समर्थाची, असं तुकोबराय म्हणून गेले, मानून गेले, सांगून गेले. आम्हाला ती भक्ती करायची आहे आणि ती भक्ती आम्हाला साधवण्याकरिता आपल्याला वाटतं ते नाही आहे. हा नाही, तुम्हा आम्हाला सध्या नादी लावायचा कार्यक्रम मोठा आहे. नादी लावायचा म्हणजे आता बघा काय काय काढलं लोकांनी, कसे कसे नादी लागला देवाच्या. बरं नादी लागून त्यानं काय होईल, तुम्हा आम्हाला कधी फळाची अपेक्षा लावून दिली, पण हे भौतिक सुख जे आहे त्या सुखातलं जे फळ आहे ते फळ तरी आपलं होईल का किंवा आपलं आहे का आणि आपलं ते राहतं का हेही समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून भक्ती करा. मग त्या भक्तीला नेमकं कसं साधायचं, ती भक्ती नेमकी कशी कवटाळायची, त्या भक्तीच्या नेमकं कसं जवळ जायचं. बघा भक्तीच्या जवळ माणूस गेला ना तर माणूस उमटून पडतो. कालच महाराजांनी सांगितलं, बरोबर आहे का नाही? कालच्या महाराजांनी सांगितलं का नाही? पिकली या सेंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंग. हाच अभंग होता ना काल. हा अभंग उमजती नाही आम्हाला. लोकांना असं वाटतं ते 2 तास ताशा वाजवायचा ना, मग कोणत्या तरी वया म्हणायच्या म्हणून वाजवला हा अभंगाचा ताशा. डोक्यातच घे ना आम्ही अभंग. पिकली या सेंदे कडू पण गेले. सेंदड जसं पिकलं तर त्याचं कडू पण जातं, तसं आपलं सुद्धा व्हावं हे भक्तीचं वर्म आहे. विठ्ठल परंतु ही भक्ती करीत असताना इथे एक गंमत मोठी आहे. बघा आपल्या दिंड्या झाल्या, आपण दिंडीला जातो ना. बघा मला एक महाराज भेटले. आता ज्याला त्याला त्याच सारखे माणसं भेटत असतात बरं का. महाराजाला महाराज भेटतात, वारकऱ्याला वारकरी, त्या दिंडीत चालणारा टपुऱ्याला टपुरे, ज्याचं त्याचं बरोबर सांगत त्यानं लावून दिली ती भगवंताला. आणि असं एक महाराज भेटला आणि मला म्हणला, महाराज तुम्ही चालवता दिंडी? म्हणलं हो. कितवं वर्ष आहे? मी लगेच 20वा. वा वा 20वा आहे? हो. मग मी विचारलं तुमचं किती आहे? म्हणे आमचं 296 आहे. मी मटकन खाली बसलो. आपलं 20वी तर काहीच नाही म्हणलं. एवढी मोठी परंपरा आहे. म्हणजे मला असं वाटत होतं 20 वर्षापासून आपली दिंडी चालते. 20 वर्षापासून दिंडी. एखाद्याला विचारलं 18वी वारी तुझी रे? 4 वर्षापासून कंटिन्यू. तुझं रे? यावर्षी नवीन आहे पण आता दिंडी सोडणार नाही. सहज बोलतो माणूस. याच्यामध्ये कशाला निर्मिती हो, कशाची उत्पत्ती होती हे सांगण्यामध्ये? अहंकाराची निर्मिती आहे. कशात आहे? ही अहंकार निर्मिती आहे. मी जेव्हा तुमच्या मनात असं येईल ना का आमच्यासारखा भंडारा कोणीच करीत नाही, त्या दिवशी भंडाऱ्याचं सत्व निघून जाणार. परंतु आमच्यासारखा जो भंडारा आहे ना तो भंडारा फक्त नाथांच्याच कृपेने होतो असं मनामध्ये जर ठेवलं ना तर हा भंडारा चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत चालणार आहे. विठ्ठल आणि तुम्ही आम्ही कोण चालवणार आहे हो? ते एक अधिष्ठान बाजूला केलं तर काहीच नाही. कसलं काय काहीच होणार नाही आपल्याच्यानं. त्या अधिष्ठान याचा अर्थ तो करून घेणार आहे. नामा म्हणे केशराजा केला नेम चालवी माझा, असा तो भगवंत आहे. तो चालवून घेतो म्हणून आपल्याला ते करायला आनंद आहे. अहंकाराची निर्मिती आहे आपल्यामध्ये. आणि त्यामुळे काय झालं, मी आपला जागा झाला. मग तो मीपणा जो आहे ना तो मीपणा मोठेपणाच्या नादी लागला आणि दोघांची खऱ्या अर्थानं टक्कर झाली. आणि तो मीपणानं मोठेपणाचं सोंग घेतलं. मी मोठा असं म्हणत राहिला आणि देवालाच विसरला. काय का बहुतावांतरू अहंकाराचा भूत संसारू झाला म्हणून विसरू. आत्मबोधाचा ज्ञानोबराय असं म्हणतात की त्याला स्वतःला असा अहंकार झाला की मीच आहे म्हणून देवापासून बाजूला गेला, त्या भक्तीपासून बाजूला गेला, त्या भक्तीच्या तत्वापासून बाजूला गेला. म्हणून त्याला जोडण्याकरिता मला भक्तीचं मूळ स्वरूप जे आहे ते लोकांना द्यावं लागेल. मग अशी जी भक्ती आहे ती अहंकार हा देहाचा पहिला अहंकार हा आहे. मी कीर्तन करतो इथं सुद्धा झिरो व्हायचंच काम. कोण कीर्तन करतो? हल्ली काय माहिती का, कीर्तन ही एक फॅशन झाली. कीर्तन ही एक फॅशन आहे. मी कायम बोलतच राहतो आणि आपल्या लोकांना सवय हा काही बोलतच राहतो. मग मला ते असं
राहवत नाही हो, असं उचमळून येतं. मास्टर कीर्तन करणारी महाराज लोक जास्त आहेत. मास्टर कीर्तन म्हणजे कळतं का आपण म्हणत का त्याचा मास्टर प्लॅन द्या तेवढा, म्हणजे मेन म्हणजे तेवढाच, आणि तो मास्टर प्लॅन बसवला का तो ठॉय 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 सुरू करायचा. ते 2 तास असे महाराज परत परत गावात नाही ती का बरं, त्यांना तेच तेच सांगायचं, दुसरं काहीच नाही ना. अरे आतून हे सुका, आतून उर्मीचे नि बळी बाहेर कापे, नाथ महाराज म्हणतात. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला, शनी जीव देव झाला. त्याला देव होण्याचं सामर्थ्य त्यामध्ये आहे. मग असा अहंकार पुढे जाईल हो? कुठे जाईल? पंढरीच्या लोका नाही अभिमान, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पंढरीच्या लोका नाही अभिमान. पाया पडे पाया पडे पंढरीच्या लोका नाही अभिमान, पंढरीच्या लोका नाही अभिमान. पाया पडे पाया पडे पंढरीच्या लोका नाही अभिमान, पंढरीच्या लोका नाही अभिमान. पंढरीच्या लोका नाही अभिमान. पाया पडे जन एकमेका, किंवा उठा उठी अभिमान जायायचे स्थळ कोण, ते या पंढरीसी घडे खळा पाझर रोकडे. एवढीच एक ताकद आहे का तिथे आपला सर्व अहंकार जळून जातो. म्हणून दिंडीला या. जळावा असं वाटत ना? बडबड केली ना आपल्या हातात आहे बरं का, आज लावून धरीन. मग दिल्लीत काय यावा, आपला जळून जावा या करता यावं. मग जळून जर गेला आपला अभिमान, तर तो अभिमान जळून गेल्यानंतर आपण देवाला प्रिय होतो. मग तिथे आपल्याला कोण भेटतं? सखे हरिजन भेटतील, हरिजन भेटतील, हरिजन भेटतील, सखे हरिजन भेटतील. भगवंताचे सेवक आम्हाला भेटतील, आमचे सखे आम्हाला भेटतील, आमचा अभिमान जळून जाईल. आणि मग आमच्या लक्षात येईल का भक्ती कशाला म्हणतात, ती भक्ती नेमकी काय आहे, त्या भक्तीचं फळ नेमकं काय आहे. वर्म या शब्दावर बोलायचंय आपल्याला. वर्म. शास्त्र असं सांगतं, पत्नीला कधी आपलं वर्म सांगू नये, मित्राला आपलं कधी वर्म सांगू नये, गुरुला वर्म सांगल्या वाचून राहू नये. बरोबर का? कारण वर्म ही एक अशी गोष्ट आहे का ती तुमच्या जगण्याची मूळ खूण आहे. प्रत्येकाचं काही काही वर्म असतं, नसतं असंच नाही.
चांगला असो वाईट असो काही असो वर्म कधीच सांगायचं नाही. तुम्ही किती पैसे गोळा केले जमा केले हे बायकोला सांगू नका, नाही तो वाटोळच. शास्त्र म्हणतात का, मी नाही म्हणत. बघा वर्म हा एक असा विषय आहे का वर्म जे तत्व वर्म तत्व जे आहे ना ते मूळ जो केंद्रबिंदू आहे ना तिथे फिरत असतं. आणि असं भक्तीचं जे वर्म आहे ते वर्म म्हणजे नेमकं काय तर ते वर्म आहे भक्तीचं का जे वर्म तुम्हा आम्हाला कळाल्यानंतर कळतं की आपला हा सर्व मायेचा बाजार आहे. आणि ते वर्म आहे सद्गुरुनिष्ठ झाल्यानंतर त्यांच्याकडनं जेव्हा तुम्हा आम्हाला काहीतरी प्राप्त होईल, नामाची प्राप्ती होईल, तेव्हा मात्र ते वर्म आपल्या लक्षात येतं. मग आपल्याला कळतं हे सर्व मायिक आहे, इथं सर्व टाइमपास आहे. तुम्ही आम्ही कशासाठी आलेलो आहे, कशासाठी आलेलो आहे पांडुभाऊ? काय माळी सरांचा फोन आला, सप्त्याला जायला निघून आलो, याच्याकरता आले का? आपण कशा करता आलो तुम्हाला खरं सांगू का? खरंच सांगू, आपण इथं फक्त काही दिवस टाइमपास करण्याकरता आलेलो आहोत. किती काही कमवा तुम्ही, फार थप्प्याच्या थप्प्यावर झोपा, फार किती तुमच्याकडे राहू द्या, किती साधनं तुमच्याकडे राहू द्या. मी मुंबईला होतो एकदा, ऑडी गाडीत मला कीर्तनाला घेऊन गेली, ती माझी बाजूला ठेवली त्यांनी, हे तुमची राहू द्या. नाही मला का बरी ना आपली आपली हिच्यात बसा, मला का इम्प्रेशन पडतं, इम्प्रेशन. आणि मी बसलो तिच्यात आणि मागच्या सीटवर बसलो, माझ्या बाजूने एक बसला, तो नुसता खोकायचा, म्हणजे कोरोनाचा नाही बरं का, त्याच्या अगोदरचा काय, नुसता खोकायचा. मी म्हणलं मला उतरू देऊ, अरे तू 3 कोटीची गाडी पण तुला स्वास्थ्य नाही, तो गाडीत मला कशाला बसवितो? कळतं का? सर्व काही आहे पण जीवनामध्ये सुख नसेल तर उपयोग काय? मग त्यांनी काय केलं, मला एका गाडीची पूजा करायला नेलं. गाडी डिस्कवरी होती ती, काहीतरी होतं नाव तिचं, ते जास्त किंमत होती पण गाडीची. तिला असं बोट लावलं तरी गागायची, काय असेल ओढायची ती. म्हणजे भारी पुजायला घेतलं, नारळ वगैरे फोडलं आणि ते म्हणे तुम्ही बसा. मी नाही, तुम्हीच बसा, तुमची गाडी आहे, बसा. मीच आपला दरवाजा उघडून दिला आणि त्याला, तो ड्रायव्हर तिकडून होता ना, हा बसला, ज्याने घेतली तो बसला. परंतु तो बसताना त्याच्या सीटकडे मी जेव्हा पाहिलं मला हसूच आलं. स्कूटीची टूप होती त्याच्या सीटवर ठेवेल, स्कूटी गाडी आहे ना त्याची टूप होती हवा भरून. कळलं का नाही? नाही कळलं? 3 कोटीची गाडी, त्याच्यात त्याला बसता येईना. काय त्या सुखाला चाटायचं, काय घेऊन बसलो? अहो त्याच्यापेक्षा बैलगाडीमध्ये राबणारा माझा शेतकरी जेव्हा अंधार पडतो ना तर बैलांच्या शेपा पिळतो आणि गाडी जोरात काढतो तर दना उड्या मारितो. पुढं त्या बैलगाडीत तरीही खाली उतरला का घरात जातो आणि हातपाय धुवून ताटावर बसतो तर 3 बाजरीच्या भाकरीत चेपून देतो. याच्यापेक्षा काय सुख पाहिजे? हे यांचं अवघड आहे. हे नाही खायचं हे चालत नाही. मग आता हे नाही ते एवढंच खायचं. विधवा वरण खातात लोक. विधवा वरण कळतं ना, म्हणजे बिगर ते तडका बिडका काहीच नसतो. हे काय का डॉक्टरांनी सांगितलं नुसतं सूप प्या म्हणे. याला सुपात दडपा रे, याला ठेवलं, याला काय करायचं त्या पैशाला? तुम्ही बघा, तुम्ही जेवढ्या भोगाच्या मागे लागाल तेवढे रोग घेऊन येशाल आणि जेवढे परमार्थाच्या योगाच्या मागे लागाल तेवढे देवाच्या जवळ जाल. विठ्ठला संपला आता. लागाला नेला बारीत, लागा बारीत, नाहीतरी बारीतच आहे सारी. ज्याची बारी आली
चाल बारी त्याची तुम्ही आम्ही सारेची पांडुरंग असून पण बरं का वैभव साऱ्याचीच बारी ज्याची आली त्याची गेली सारे वाटी लावायला. खरोखर अतिशय दुःख झालं. त्यांचं जाणं म्हणजे खूप मोठी हानी आहे. घराची हानी आहे, देवाची गावाची हानी आहे, तालुक्याची हानी आहे, जिल्ह्याची हानी आहे, महाराष्ट्राची हानी आहे. अरे ती हानी आहे परंतु त्याची अगोदरच होईल त्याचं काय करायचं. हानी त्यानं देवच जवळ केला नाही उपयोग काय. ज्यानं देव जोडला तो. आणि देव कशानं जोडला जातो. देव भुलला भावासे देव भुलला 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 भावासे सांडोण्या वैकुंठासे सांडोण्या वैकुंठासे. देव हा भुलतो देव जवळ येतो कशानं भावानं. बघा तुकोबराय घ्या, नामदेवराय घ्या, जनाबाई घ्या, यांनी देवाला जवळ नाही केला असा ताब्यात घेतला होता म्हणून शिव्या घालीत होती. जनाबाई तुम्ही देऊन पाहा शिव्या देऊन पाहा द्या द्या हाय हिंमत उचकून जाशा सोपं नाही ते. पण ती सहज बोलली अरे विठ्यामुळे मायेच्या कारट्या तुझी रानरणकी झाली सती सावित्री चुडाले आली धुंद झाला तुझा दरबार. अधिकार कशाने बांधला होता देव. प्रेम प्रीतीचे बांधले देव प्रेमानं बांधला. आणि हेच खऱ्या अर्थानं भक्तीचं वर्म आहे. आपल्यामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे सर्वांसाठी सर्वांसाठी सर्वांच्या कल्याणासाठी जेव्हा निर्माण होतं ना ते प्रेम आहे. बघा फोटो कोणाचा लागतो. फोटो मंदिरात कोणाचा लागतो. मूर्ती कोणाची बसवली जाते देवाची. अगरबत्ती कोणाला ओवाळली जाते देवा. का बरं त्यांनाच ना आपल्याला का नाही बरं. आपल्याला ओवाळतात एक वर्षभर. एकदा का आपलं श्राद्ध घातलं एखादा बाबा आणून मोकळा झाला बस ते तिकडं आम्ही इकडं. न सुकणारा हार शिर्डीला भेटतो. दर दिवाळीला काढायचा निर्म्यात धुवायचा परत घालून द्यायचा. गेले काय काय जीवनात आहे हो. काय करावं आपल्याला. आणि त्याला लागल्या उधाया फोटोत आतून. आणि कोणीतरी सांगितलं उदया लागेल फोटो ठेवू नये. गेला गोदावरीत गंगात गेला धरण अडवायला म्हणतो जायकवाडीला. काय घेऊन बसले. फोटो कोणाचा लागतो. ज्यांनी सर्वांच्या सुखाचा विचार केला त्यांना भक्ती कळते. त्यांच्या देवजवळ आहे. आमच्या सुखात आमचं सुखाची आम्हीच वाटेकरी आहोत. आपल्याला सुख मिळावं अशी भावना आपल्यात आहे. सर्वांना मिळावं अशी भावनाच नाही. काय बघा तुम्ही या आमच्या ताईमाई आहेत ना का हो. तुमच्या शेजारणीनं किंवा तुमच्या मैत्रिणीनं जर 5 तोळ्याचं नेकलेस केलं तर तुम्ही साऱ्या डोहाळ्यात पेढे वाटता. खरं आहे काही आ तुम्ही वाटा ना वाटा. ही कशी कधी माहिती का देव काऊन आमच्याकडे पाय ना काय माहिती. लोक देवाचं अजिबात करती नाही. पार एकादशीला खात्या पित्या पण तरी देव त्यांनाच देतो. आमच्याकडं तर पाहिना पण. मग दुसरी म्हणली अहो तिनं ते 5 तोळ्याचं केलं असेल ना बाई. हां करतील नाही तर काय मग. मला काय आलं हा मग हरामाचं तर कमी होईल. ते काय आम्हाला दुसऱ्याचं सुख बघवत नाही. आणि स्वतः जर तुम्ही सुखी झालात तर जग तुमचं सुख तुम्हाला खाऊ देत नाही. विठ्ठल कारण आमची भावनाच मुळात अशी आहे की आम्हाला फक्त आमचं आम्हाला मिळालं पाहिजे. दादांनो असं नाहीये ताईमाईंनो असं नाहीये. सर्वांना सुख मिळू दे ही भावना ज्यांची आहे त्यांना भक्तीचं वर्म कळालं. आणि ते वर्म ज्यांच्या हाती आहे ना त्यांच्या घरी तुम्ही एकदा जाच. ज्यांना भक्तीचं वर्म कळालं त्यांच्या घरी जा. भक्तीचं वर्म कळणाऱ्याच्या घरी जा बरं का. भक्तीचं आव आणणाऱ्यांच्या घरी जाऊ नका.
आणि जेव्हा त्यांच्या तुम्ही घरी जाल ना तेव्हा त्यांच्या घरी तुम्हाला काय काय दिसेल तुकोबराय पहिल्या चरणात सांगता. भक्तीचे तेवर जयाचे भक्तीचे देवार जयाचे भक्तीचे भक्तीचे ते वर्म जयाचे हाती तया घरी शांती क्षमा दया. त्याच्या घरी काय दिसल ही बघा पडताळणी बरं का आपल्या जीवनातली. खरंच आपल्या घरी दया आहे का? खरंच आपल्या घरी क्षमा आहे का? खरंच आपल्या घरी शांती आहे आहे का? शांती दया आहे का? नसल आपल्या घरी भक्ती नाही. आत लगेच ठरवून टाका. मग चालू काय? टाइमपास. बघा ते वर्म ज्यांच्याकडे आहे त्यांच्या घरी दया आहे, क्षमा आहे आणि शांती आहे. बघा शांती कशाला म्हणतात? शांती काही जरी झालं ना तरी चित्त विचलित न होणं या नाम शांती. काही होऊ दे जीवनात, काही होऊ दे, फक्त शांत राहा. दिस येतील दिस जातील भोग सरळ सुख येईल याला म्हणतात शांती. म्हणजे तुमच्या भाषेत सांगू राहिलो, तत्वज्ञानाच्या भाषेत सांगू का दीक्षित बाबा? असं होईल. असो शांती क्षमा. बघा विचलित न होणं. क्षमा क्षमा क्षमा. याचा जीव चालला ना हा म्हणतो मी त्याला सोडलं नाही तर त्याचं बेतच पाहिलं. बस ग. अरे काय क्षमा कोणी करावी? सामर्थ्य असून देखील त्याला चूक सुधारण्याची संधी देणं या नाम क्षमा आहे. कळलं का? हनुमंतराया आम्ही होतो तिथंच. बघा एकदा हनुमंतरायाला ना कालनेमी भेटला. कालनेमी रूप बदलून आला होता हनुमंतरायाकडं आणि म्हणाला मला रामायण सांगा, मला रामकथा सांगा. हनुमंतराय रामकथा म्हणलं सारं सोडून द्यायचं. बस मी तुला सांगतो. पण एक परी होती, तिला हनुमंतरायाच्या स्पर्शानं आत्मज्ञान झालं होतं. ती हनुमंतरायाच्या कानाला लागली सांगितली काल नेमे बरं का, सांभाळून राहा, तो कप्पट घेऊन आलाय. असं जेव्हा म्हटलं ना तेव्हा हनुमंतरायाला चीड आली, राग आला. त्यांचा तो राग बघून आहे ना कालनेमी थरथर कापू लागला. चुकलं माझं, मला माफ करा, चुकलं माझं. एकच बुक्की मारली. आता कालनेमीचा दुसऱ्या बुक्कीत जीव जाईल एवढं त्यालाही कळून चुकलं. परंतु तो म्हणाला रामाची शपथ आहे हनुमंता सोडा. तेव्हा सामर्थ्य असून देखील सांगितलं परत या वाटेनं येऊ नको आणि त्याला क्षमादान दिलं. ते खऱ्या अर्थानं हे असले कसलं क्षमा. सर्व असून देखील सोडून द्या, सोडून द्यावं. काय धरून बसले? क्षमा. आणि सर्वात महत्वाची दया. ही दया पाहिजे आपल्या मनामध्ये. दया प्रत्येकाबद्दल दया पाहिजे. आणि हे आपल्या घरात निर्माण व्हावं असं जर तुम्हाला असं वाटत असेल, बघा तीर्थव्रती भाव धैर्य करुणा शांती दया भावना हरी हरी काय सांगितलं असेल ज्ञानोबरायांनी का दया ही महत्वाची आहे, शांती ही महत्वाची आहे, क्षमा ही आपल्या घरात महत्वाची आहे. हे सर्व दैवी गुण संपत्तीचे गुण आहेत. आणि हे जर आपल्याकडे असेल तर खरोखर तुम्ही सर्वात श्रीमंत आहात जगामध्ये. जगाचं जाऊ द्या, हे लौकिकातलं सुख जाऊ द्या, परंतु तुमच्यासारखे श्रीमंत तुम्हीच आहात.
कारण हे सर्व असून देखील तुम्ही निश्चल आहात, तुम्ही कशातही गुंतत नाही. आणि अशा भावनेची जे तुम्ही असाल, असं भक्तीचं वर्म तुमच्याकडे जर असेल, तर मग मात्र तुमच्या घरी कोण आहे? दुसऱ्या चरणात अष्टमहासिद्धी हात असतील तरच करा, इकडल्यांनी करा, पंक्तीवाले दात्यांनी सुद्धा करा. हात वर असं असं. हा, तिकडल्यांनी सुद्धा, ते मागचे ते तुम्ही चष्म्यावाले, हा तुम्ही तुम्ही हा तुम्ही सुद्धा वर करा. हा केले सर्वांनी. विठोबा रखुमाई Gopal
अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारे नवजती दुरी दवडिता अतिशय महत्वाचा साई नवनाथ महाराज वारकरी दिंडीच्या सोहळ्याच्या वतीनं हरिभक्तपरायण विकासजी महाराज गायकवाड यांचा छोटासा सन्मान आपल्या गावचे रमेश भाऊ चौधरी व सोपे करणारा करतील. अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारे नवजती दुरी दवडिता त्या भक्ताच्या ज्याला वर्म कळालं, ज्याला भक्ती खऱ्या अर्थानं कळाली, आत्मत्वात्वाने कळाले, त्याच्या घरी काय असेल? अष्टमहासिद्धी. सिद्धी ज्याच्या घरात आहे ना त्याला कधीच कमी पडत नाही आणि त्याच्याकडं काहीच नसतं परंतु त्याला काहीच कमी पडत नाही. कळलं का माझ्या बोलण्यातला अर्थ? त्याच्याकडे असं ढिगारा नसतं परंतु काहीच कमी पडत नाही. देव त्याला कमी पडू देत नाही आणि त्याला जास्तीचं पण देत नाही, कारण त्याच्याकडे काय आहे? अष्ट अनिमा लघिमा आदी ज्या अष्टमहासिद्धी आहे. तसं पाहिलं तर शास्त्र असं सांगतो की ज्या सिद्धी आहेत ना त्या सिद्धी परमार्थाला घातक आहेत. सिद्धी ह्या परमार्थाला घातक आहेत, कारण परमार्थाला ज्या घातक आहेत ना त्या अंगीकारून उपयोग नाही. बघा, सिद्धी लावे पिसे तया कोण पुसे नेले राजवंशी पाणी काय. एकनाथ महाराज म्हणतात सिद्धीला आम्ही किंमत देत नाही, परंतु ज्याला किंमत देत नाही ना त्या यांच्या पाठीमागे येतात. बघा, तुम्हाला नोकराची जर गरज असली तर नोकर जसं सांगेल त्या अटी तुम्हाला मान्य कराव्या लागतात आणि नोकराला जर तुमची गरज असेल तर तुम्ही म्हणाल तसं तो करायला तयार होतो. जर तुम्हाला भक्तीचं वर्म कळालं तर तुमच्या मागे त्या सिद्धी न मागता न सांगता तुमच्या मागे मागे फिरतील आणि सिद्धी जर तुमच्या मागे घरी जर फिरायला लागल्या तर तुम्हाला काय कमी आहे हो? सिद्धी कोणाच्याही मागे लागत नाही. त्या सिद्धी मागे लागण्याकरता त्याला भक्तीचं वर्म कळावं लागतं आणि असं जे भक्तीचं वर्म आहे ती भक्तीचं वर्म कोणाकोणामध्ये आहे त्याची उपलक्षणं सांगितली या अभंगामध्ये तुकोबरायाने गोड सांगितली. जेथे गुण, बघा, जेथे गुण जे गुण आहेत ना ते गुण, दुष्ट गुण जे आहेत ना ते दुष्ट गुण तिथे दिसतच नाही, तिथे राहतच नाही, कारण चैतन्याचा वास केला माझी झाला माझी. तो चैतन्याचा वास जो आहे ना तो त्याच्यामध्ये असतो, त्याच्यामध्ये देव असतो, त्यालाच खऱ्या अर्थानं भक्ती कळाली. आणि म्हणून अशी भक्ती ज्याच्याकडं आहे, ज्याच्या जीवनात आहे, त्याच्याच घरी खरा आनंद आहे, त्याच्याच घरी खरं सुख आहे, त्याच्याच घरी समाधान आहे. आणि म्हणून असा जो सुखी आहे, असा जो समाधानी आहे ना तीच खरी भक्ती आहे आणि आम्हाला त्या कोटीचं बनायचं, त्या पायरीचं बनायचं आहे. बघा, तुम्हाला भक्तीचं वर्माने तुम्ही जर भक्ती केली ना, बघा दिंडीमध्ये आपण असे काही अनुभव पाहिलेले आहे का जिथे आता हे माळी सर आहेत. माळी सर 2 मिनटं उभे राहा, तुम्ही उभे राहा उभे, कळू द्या लोकांना. ही व्यक्ती आहे, ही व्यक्ती, ह्या व्यक्तीचं हृदय बंद पडलं होतं. ह्या व्यक्तीचं दिंडीमध्ये हृदय बंद पडलेलं आहे, परंतु फक्त नाथांची ताकद आहे. हा माणूस आज दिंडीत आहे. काय अजून एक भटनेकर गुरुजी आहेत. ते भटनेकर गुरुजींना पॅरालिसिसचा अटॅक आला होता. ते अटॅक आलेली व्यक्ती अतिशय बेशुद्ध अवस्थेतली अशी व्यक्ती कंदरवून धुळ्याला पाठवली. ती व्यक्ती आज तिथून फोन करते दिंडी जोरात चालू आहे, दिंडीला देणगी पाठवली. हे काय एक शिरखंडे मामा आहेत. ही एक व्यक्ती आहे का ह्या व्यक्तीला पॅरालिसिसचा अटॅक आला होता, परंतु ही व्यक्ती आज जिवंत आहे. हे कशाचं कारण आहे हो? भक्तीचे ते वर्म. ते वर्म जे आहे ना ते वर्म अंगी बांधल्यामुळे तो प्रसाद आहे हो. आणि ही नाथांची ताकद आहे आणि म्हणून हा नाथांचा कृपा प्रसाद आहे, हा नाथांचा वैभवाचा गाभा आहे. आणि इथे जो या वैभवात असेल ना, मी खात्रीनं सांगतो संतुष्ट हे चित्ते सदा सर्व काळ. त्यांनी संतुष्ट चित्ती सदा सर्व काळ. चिंताच करू नका, काहीच होत नाही. जे असेल त्याच्या इच्छेनं होणार आहे, तो करणार ते सर्व होणार आहे. तुम्ही निश्चिंत राहा, उगा धावपळ करू नका, पळापळ करू नका, कारण त्याच्यावर तुम्ही जर भार घातलेला आहे ना तर तुम्ही निवांत व्हा.
तुम्ही शांत व्हा, कारण तो तुमचं पाहून घेईल. आणि हेच आपण आपल्या जीवनामध्ये अवलोकित करायचं आहे. परमसुख घ्या, खरी भक्ती करा. आणि असं व्हावं की जेव्हा तुम्ही जावं ना तेव्हा नाथांच्या घंटा वाजाव्या. जमल का असं? आणि ते जर जमून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला सूत्र सांगतो. सूत्र जाता जाता सांगतो. कोणाचाच मत्सर करू नका जीवनामध्ये. कोणाचा हेवा करू नका. कोणाला दोष देऊ नका. कोणाचे दोष बघू नका. बघा बरं का. हां, कोणाची अवहेलना करू नका. ज्याचा जसा अधिकार असेल त्याचा त्याला सन्मान द्या. कोणाशी कपट करू नका. कोणाचं कपट मनात धरू नका. या साऱ्या गोष्टी कायम सत्य बोला. जीवनामध्ये सत्यत्वाचा अंगीकार करा. अहो, घराघरात मी कायम सांगतो, शांतीचा वास राहावा असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर फक्त हेच करायचं. आणि हेच भक्तीचं वर्म आहे. आणि ते आपल्यात मुरलं पाहिजे. आणि ते मुरवण्याकरिता कोणीतरी तुमची पाठशाळा घ्यायला पाहिजे. आलं का लक्षात? पाठशाळा म्हणजे आपला अभ्यास घेतला पाहिजे. आणि आपला अभ्यासामध्ये जर आपण चांगला अभ्यास केला तर चांगले मार्क पडतील. तसा आपण अभ्यास करा आणि आपल्या जीवनाला कुठेतरी एक दिशा द्या. आणि असं जर तुम्ही केलं ना तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला भगवंत कधीच काही कमी पडू देत नाही. तुकोबराय शेवटच्या चरणात तुका म्हणे त्याचा देव सर्व भार. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार.
त्यांचा देवा सर्व भार चालवी कामार होण्या तुकोबराय. फळ निश्चित ते सांगतात की असे जे कोणी भक्तीचं वर्म जाणणारे असतील त्यांच्याबरोबर मात्र भगवंत राहील, भगवंतच त्यांचा सर्व भार उचलेल, त्यांच्या मागे मागे तो फिरेल, देव त्यांच्या मागे मागे फिरतो. हे संतांचं खऱ्या अर्थानं उपादान आहे. आणि म्हणून असं लक्षण, परिपूर्ण असणारं लक्षण या ठिकाणी सांप्रत असणाऱ्या तत्वानं मांडलेलं आहे. आज नवनाथांचा हा भंडारा आणि या भंडाऱ्याचा 7वा दिवस. मी धन्यवाद देतो ग्रामस्थांना, सर्व आमच्या भजनी मंडळांना, सर्व भाविक भक्तांना. एवढ्या मोठ्या व्यापकतेनं आपण हे नियोजन केलं आहे. खरोखर आज आम्ही पण धन्य झालो की आपला हा सोहळा आम्हाला याची देही याची डोळा पाहता आला. आमचे सावळीवरून आलेले सर्व भक्त मंडळी आहेत, आमचे धुळ्याहून आलेले आमचे भरतदादा आहेत, पांडुभाऊ आहे, आमचे माळी सर आहेत, गणेश भाऊ आहेत. आपणही आवर्जून आज या भक्ती सोहळ्यासाठी उपस्थित झालात त्याबद्दल तुमचेही धन्यवाद. आमचे आजूबाजूचं गाव असणारं कणकुरं, मला वाटतं भाऊसाहेब पाटील पण आहेत, सर्वच मंडळी या ठिकाणी आहेत. फक्त जाता जाता एक सांगतो, नवनाथांची दिंडी खूप व्यापक झालेली आहे आणि तिला व्यापकतेला अनेक हात लागत आहे. आपण साईबाबांची द्वारकामाईची 6 फुटाची मूर्ती उरळी कांचनला बनवायला टाकायला जाणार आहोत आणि ती जवळजवळ 1 लाखाची मूर्ती आहे. परंतु एक वैभवनाथांच्या या पवित्र असणाऱ्या दिंडी सोहळ्यामध्ये येणार आहे. आपल्या दिंडी सोहळ्यासाठी आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल आणि दुग्धविकास मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून आमचे परममित्र आणि नगर दक्षिणचे माजी खासदार युवा नेतृत्व आपले सन्माननीय सुजयदादा विखे पाटील यांनी देखील 20,000ची मदत 8 दिवसापूर्वी माझ्याकडे सुपूर्द केली. त्यांनाही मी धन्यवाद देतो दिंडी सोहळ्यासाठी. एकंदरीत आपल्याला देणारे हात खूप आहेत आणि म्हणून हाच व्यापक सोहळा व्यापकतेने चालावा. जी मंडळी दिंडीला येत नाही त्यांना विनंती आहे, एकदा दिंडीत या आणि दिंडीचा आनंद घ्या. परत परत आपल्याला दिंडीची आठवण येईल असा दिंडीचा आगळा वेगळा सोहळा आज मोठ्या भक्तिभावानं संपन्न झाला. 15/11/2024 या रोजी गुरुवार आहे, मला वाटतं त्या दिवशी शुक्रवार आहे आणि त्या शुक्रवारी 15/11/2024 ते 26/11/2024 या कालखंडामध्ये कार्तिकी वारीचा सोहळा श्रीक्षेत्र डोराळे ते श्रीक्षेत्र आळंदी देवाची हा निघणार आहे. ज्यांना ज्यांना या दिंडीमध्ये सहभागी व्हायचं आहे मी त्यांनाही या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं खरोखर आमंत्रण देतो. त्या व्यापक सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हा आणि आपल्या या सोहळ्याचा आनंद लुटा. परत एकदा मी सर्वांचे मनस्वी आभार मानतो. आजचे अन्नदाते भगवंत तुम्हाला यशस्वी समृद्धी ऐश्वर्य वैराग्य देव आणि तुमच्या हातून अशीच संत सेवा अशीच भक्तीचा प्रसाद घडो की त्या अनुषंगाने आपल्या जीवनामध्ये सफलता येऊ. आमचे केलवडचे सर्व वारकरी आहेत, आमचे अंजनापूरचे अप्पासाहेब महाराज आहेत आणि ज्यांच्या नेटानं आणि ज्यांच्या दिठानं आपली दिंडी चालते आमचे चोपदार गोतृक्ष महाराज आहेत, आमचे अशोक महाराज आहे, आमचे भागवत महाराज, आमचे गोगळ महाराज आहेत. ही मंडळी या दिंडीला खऱ्या अर्थानं अगदी शिस्तीत चालवते म्हणून त्यांनाही खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. या ठिकाणी गोड असणारा हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असे आमचे साईधून साऊंड सिस्टीमचे मालक आदरणीय आमचे नितीन भाऊ महाजन श्री क्षेत्र कोकमठाण यांनाही धन्यवाद देतो. आपण गोड आवाज या ठिकाणी घेतलेला आहे. तसेच आमचे चॅनलवाले के चॅनल ना की बी चॅनल KW ना KW11चे हे कीर्तन तुम्हाला त्याच्यातही बघता येईल. आणि आपला स्वतःचा एक यूट्यूबचा चॅनल आहे भगवंत कीर्तन, त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून हे कीर्तन परत तुम्ही बघू शकता. त्या कीर्तनाचा आनंदही तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. सर्व कथा कीर्तनं जे आहेत त्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. परत एकदा मनस्वी मनापासून सर्वांना धन्यवाद देतो. करवली तैसे केली कटकट साळून की मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची. भगवंत बोलून घेणारे आम्ही फक्त एक निमित्त मात्र आहोत आणि म्हणून बरं आपल्या सोहळ्यात आपल्या गोळा करायचंच काम आहे. साईबाबांच्या मूर्तीसाठी जी द्वारकामाईची आपल्याला मूर्ती बनवायची आहे 6 फुटाची, त्या मूर्तीसाठी आमचे नारायण महाराज गोतृक्ष यांनी 1111 रुपये देणगी दिली आहे. त्यांना धन्यवाद देतो. ज्यांना कोणाला देणगी द्यावायची असेल
त्यांनी देणगी दिली तरी चालेल, कोणाकडेही द्या. आमचे रमेश भाऊ चौधरी आहेत त्यांच्याकडे द्या, तसेच आमच्या बाळू भाऊंकडे द्या, आमच्या जिजा भाऊंकडे द्या, आमच्या मिन्नत भाऊंकडे द्या, की जेणेकरून आपल्याला या सोहळ्याला अजून व्यापकता आणता येईल. आणि सर्वात टाळ्या त्यांच्याकरता झाल्या पाहिजे जे 26 काशीचे आपले निष्ठावंत वारकरी काशीचं तीर्थ पवित्र तीर्थ घेऊन या ठिकाणी येत आहे. तर येतील ना उद्या त्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. त्या 26 जणांकरता टाळी वाजवा, सर्वांनी वाजवा. कारण काशी विश्वेश्वराची, नवनाथांची, सर्व संतांची ताकद आहे, म्हणून आपला हा भंडारा एवढा मोठा आहे. म्हणून त्यांनाही एकदा धन्यवाद देतो, परत सर्वांना धन्यवाद देतो. कळावे मंडळी, जिव्हाळा असावा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा माऊली 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 महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा माऊली रामनाथ भाऊ गव्हाणे यांच्याकडनं 1,500 रुपये त्या मूर्तीकरता आलेले आहेत. परत त्यांचंही एकदा धन्यवाद देतो. आता जय विठ्ठल करून घेऊ का? हां, नंतर हे कोणीच ऐकणार नाही. हां, हो लांडगे मामा.